राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे आता राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे हिंगोलीच्या कयाधू नदीला पूर आलेला आहे। पुलावरनं पुराचं पाणी वाहत असल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे। यामुळे 15 गावांचा शहराशी थेट संपर्क तुटलाय। प्रशासनानं नागरिकांना आवाहन करत धोकादायक स्थितीमध्ये प्रवास टाळण्याच्या सूचना केलेल्या आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर आलेला आहे। यावेळी शेतामध्ये दूध काढायला गेलेल्या शेतकऱ्यांना दुधाचे कॅन हातात घेऊन ओढ्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। भाजप ईशान्य मुंबईच्या वतीने आयोजित रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली। राज्यातील लाडक्या बहिणींनी फडणवीसांना राखी बांधली। यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते। मुलुंडमधील कालिदास नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली। राज ठाकरे यांच्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला। जयवंती ठाकरे यांनी राज ठाकरेंना राखी बांधली। तसेच राज ठाकरे यांचे मित्र नयन शाह यांच्या पत्नी हेतल शाह यांनी देखील राखी बांधली। मनसे नेते अमित ठाकरे आणि यश देशपांडे यांना दरवर्षीप्रमाणे त्यांची बहीण उर्वशी राज ठाकरे यांनी औक्षण करून राखी बांधली। मंत्री गुलाबराव पाटलांना त्यांच्या लहान बहीण लता पाटलांनी जळगावमधील पाळधीमध्ये राखी बांधली। राखी बांधत मोठ्या भावाला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू दे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा इथं अनोखं रक्षाबंधन साजरं झालं। 100 वर्ष वय असलेल्या बहिणीनं 104 वर्ष वय असलेल्या त्यांच्या भावाला राखी बांधलेली। हबपा नारायण डवले आणि त्यांची भगिनी पार्वतीबाई भुजाडी यांनी रक्षाबंधन साजरं केलं। बाबांकडे बघ ना, बाबांकडे बघ ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।